आणि त्यांचा धम्म सप्तम खंड भ्रमनिकाची अंतिम यात्रा। सातवा खंड भ्रमनिकाची अंतिम यात्रा, त्यामधील भाग पहिला निकटवर्तीयांच्या भेटी, त्यामधील पाठ पहिला धम्म प्रचाराची केंद्रे। धम्मदूताच्या नियुक्तीनंतर भगवान बुद्ध स्वतः कोणत्या एका ठिकाणीच बसून राहिले असे नाही। धम्मदूतांच्या नियुक्तीनंतर भगवान बुद्ध स्वतः कोणत्या एका ठिकाणीच बसून राहिलेत असे नाही। आपले धम्मदूताचे कार्यही त्यांनी सुरू ठेवले। आपले धम्म प्रचाराचे कार्य काही विशिष्ट थडे निवडून त्या ठिकाणी त्यांनी केंद्रित केले होते असे वाटते। अशा केंद्रापैकी श्रावस्ती व राजगृह ही प्रमुख होती। त्यांनी श्रावस्तीला सुमारे 75 वेळा व राजगृहाला सुमारे 24 वेळा भेट दिली होती। आणखी इतर काही स्थळीही धम्म प्रचाराची छोटी केंद्रे होती। जसे कपिलवस्तू इथे ते 6 वेळा गेले होते, वैशाली इथेही ते 6 वेळा गेले आणि कम्मास धम्म इथे 4 वेळा। धम्मदूताचे कार्यही त्यांनी सुरू ठेवले। म्हणजे भगवान स्वतःला धम्मदूत म्हणत, आम्ही धम्माचा दूत आहोत पा, म्हणजे अहंकार नव्हता, त्यांनी ते कार्य केलं। आता असते ना आपले राजदूत, भारताचे राजदूत असतात फॉरेनमध्ये आहे ना, आणि त्यांना भारताचं ते प्रतिनिधित्व करतात, हे सगळं याच्यातून जन्माला आलेलं आहे। ते 2 त्यांच्या भेटीची स्थाने आपल्या धम्मप्रचाराच्या प्रवासात उपयुक्त लहान मोठ्या केंद्राशिवाय इतरत्रही त्यांनी भेटी दिल्या। ते उकट्ठा, नादिका, साला, अस्सपूर, घोषिताराम, नालंदा, अप्पना, एतुम्मा येथे गेले। ते ओपसाद, इच्छा, नंगल, चंडाल, कप्प, कुशिनारा येथे गेले। ते देवदह, पावा, अंब, संडा, सेतव्या, अनुपिया आणि उजुन्या येथे गेले। त्यांनी भेट दिलेल्या स्थळांची नावे पाहिली म्हणजे असे समजते की शाक्य देश, कुरुदेश, अंगदेश ह्या ठिकाणी त्यांनी प्रवास केला होता। सामान्यतः असे म्हणावयास हरकत नाही की त्यांनी सर्व उत्तर भारताची यात्रा केली होती। या स्थानांची संख्या जरा कमी वाटते, पण त्यामध्ये अंतर किती आहे? ह्या स्थानाची संख्या जरा कमी वाटते, पण त्यामध्ये अंतर किती आहे? लुंबिनी पासून राजगृह 250 मैलापेक्षा कमी लांब नाही। यावरून अंतराची थोडीशी कल्पना येऊ शकेल। मारसेना कामशीर बोलणं राहिलं तर माणसाला समजते, पण बोलणं मला विनाकारण दिसू राहिलं। आता हे मोठे झाल्यानंतर हे समजत नसणं काय अर्थ आहे, त्याच्यामुळे लहान लेकर बोलून राहिले। उत्तम मंगल आहे।
लग्न प्रसंगामध्ये धम्माचं जे आलेले आहे पाहुणे त्यांनी धम्म श्रवण करणे उत्तम मंगल असते, हे तर समजलं पाहिजे. आपल्याला भेटत आहे बा, ते घेतलं पाहिजे आपण. इथूनच तर लेकरं तयार होतात. मेन मूळ आहे ना, मूळ आहे का नाही, तर संस्कार मोठ्यांनी दिले पाहिजे मुलांना. ह्यावरून अंतराची थोडीशी कल्पना येऊ शकेल. ही सर्व यात्रा भगवान बुद्धांनी पायी केली. लय महत्वाचं आहे पण ही सर्व यात्रा भगवान बुद्धांनी पायी केली. त्यांनी बैलगाडीचाही सुद्धा उपयोग केला नाही. त्यांनी बैलगाडीचा सुद्धा उपयोग केला नाही. म्हणजे काय विचारसरणी असं, इतका महाश्रीमंत माणूस जे महापुरुषामध्ये विलीन झाले, ते महापुरुष झाले, त्यांना ते रथाला फिरू शकले असते धम्मप्रचारासाठी, पण त्यांनी पायी प्रवास केला. का केला याच्यावरच खूप मोठं काही PhD होऊ शकते. खूप मोठा संशोधनाचा विषय आहे. पायी प्रवासाचा काय अर्थ होता बा, काय कारण होतं, का त्यांनी पायीच प्रवास केला, त्यामागचा उद्देश काय होता, त्यामागचं रहस्य काय आहे, हे खोलवर जाण्याची गरज आहे. रथानं प्रवास करू शकले असते, ते सोडून द्या. बैलगाडीने सुद्धा प्रवास करू शकले असते. रथ नाही बा, चला राजकुमार ते त्यांनी त्यागलं, भगवंत झाले. बैलगाडीनं प्रवास करू शकले असते ना, बैलगाडी साधी असते ना, पण त्यांनी प्रवास नाही केला, पायी प्रवास केला. हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे. ही सर्व यात्रा भगवान बुद्धांनी पायी केली. त्यांनी बैलगाडीचा सुद्धा उपयोग केला नाही. ह्या यात्रेत त्यांना वाटेत राहण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध नव्हती. ह्या यात्रेत त्यांना वाटेत राहण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध नव्हती. नंतर मात्र त्यांच्या गृहस्थ उपासकांनी विहार व विश्रांती स्थाने बांधल्यामुळे त्यांची व त्यांच्या भिक्खूंची प्रवासात विश्राम करण्याची सोय होऊ शकली. बहुधा भगवान बुद्ध रस्त्यालगतच्या वृक्षाच्या छायेत राहत असत. त्यांचा संदेश स्वीकारण्यास जे सिद्ध होते, त्यांचे संदेह व अडचणीचे निवारण करीत जे त्यांना विरोध करण्यास उद्युक्त झाले होते, त्यांच्याशी वादविवाद करून उत्तर देत व जे अजान बालकाप्रमाणे मार्गदर्शनासाठी येत त्यांना सन्मार्ग दाखवीत भगवान बुद्धाची एका स्थळापासून दुसऱ्या स्थळापर्यंत, एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत यात्रा चालू राहील. भगवान बुद्ध जाणून होते की जे लोक त्यांचा उपदेश ऐकण्यास येत असत ते सर्वच बुद्धिमान नव्हते, तसेच निर्विकल्प मनोवृत्तीचे नव्हते. त्यांनी आपल्या भिक्खूंना सूचना दिली होती की श्रोतू वर्ग 3 प्रकारचा असू शकतो. श्रोतू वर्ग 3 प्रकारचा असू शकतो. निर्बुद्ध, ज्या मूर्खाला काहीही दिसू शकत नाही, तो पुन्हा पुन्हा भिक्खूकडे जातो, त्यांचे भाषण आदी मध्य अंत असे संपूर्ण ऐकतो, पण त्याला काहीच उमजत नाही, त्याला बुद्धी मुळीच नसते. ह्याहून चांगला म्हणजे जो मन एकाग्र करू शकत नाही असा तो पुन्हा पुन्हा भिक्खूंकडे जातो, त्याचे भाषण आदी मध्य अंत असे संपूर्ण ऐकतो आणि तसे करीत असताना त्याला ते सर्व उमजतेही, पण तिथून उठल्यावर मात्र काहीच त्याच्या ध्यानात राहत नाही.
त्याचे मन कोरे असते. ह्याहूनही श्रेष्ठ म्हणजे प्रगल्भ ज्ञानी माणूस. तो पुन्हा पुन्हा भिक्खूंकडे जातो, त्यांचे भाषण आदी मध्य अंत असे संपूर्ण ऐकतो. तसे करताना त्याला ते सर्व उमजते, सर्व काही स्मरणात राहते. स्थिर, निश्चल आणि धर्म व धार्मिक विषयात तज्ज्ञ असे असूनही भगवान बुद्ध धर्मप्रचारासाठी गावोगावी न कंटाळता जात असत. भिक्खूंप्रमाणे त्यांच्याशी 3पेक्षा जास्त चिवरे कधीही नसत. ते फक्त दिवसातून एकदाच अन्न ग्रहण करीत आणि दररोज सकाळी दारोदार भिक्षा मागून अन्न जमवीत. कोणत्याही माणसाने इतके कठीण काम पार पाडले नसेल आणि तेही इतक्या प्रसन्नतेने. हे फार महत्त्वाचे वाक्य आहे. लोक उदासून हे करतात, आहे का नाही, नाराज होऊन करतात, मजबुरी आहे म्हणून करतात. भगवंतांनी प्रसन्न चित्तानं ते केलं सगळं. त्यांनी दारोदारी भिक्षा मागितली आणि एवढं कठीण काम पार पाडले नसेल तेही इतक्या प्रसन्नतेने. कोणत्याही माणसाने इतक्या कठीण काम पार पाडले नसेल आणि तेही इतक्या प्रसन्नतेने. त्यांना तो आनंद मिळत होता, आनंद. आता आनंद नाही का बा? आताही आनंद व्हायला पाहिजे, पण ती अवस्था काय असेल भगवंताची की त्यांना आनंद मिळत होता, याच्यावर सुद्धा काही संशोधन करण्याची गरज आहे. मला नाही समजून आलं ते काय अवस्था असेल, पण संशोधन करण्याची गरज आहे. का त्यांना हे सर्व कार्य करत असताना त्यांना प्रसन्नता वाटत होती. यावर काही संशोधन झालं पाहिजे, यावर रिसर्च झाला पाहिजे. आता का प्रसन्नता वाटत नाही बा? किंवा वाटते, किती प्रमाणात वाटते, किती प्रमाणात नाही वाटत, याच्यावर सुद्धा काही काम करण्याची गरज आहे. का भगवंतांनी बा हे सर्व कार्य केलं ते प्रसन्न चित्ताने केलेलं आहे. हा फार महत्त्वाचा विषय आहे. त्यानंतर आहे पुढे 3 माता पुत्राची आणि पती पत्नींची अंतिम भेट. आपल्या मृत्यूपूर्वी महाप्रजापती व यशोधरा ह्यांची भगवान बुद्धाशी भेट होऊ शकली. आपल्या मृत्यूपूर्वी महाप्रजापती व यशोधरा ह्यांची भगवान बुद्धाशी भेट होऊ शकली. कदाचित ही त्यांची अंतिम भेट असावी. प्रथम महाप्रजापती त्यांच्याजवळ गेली आणि तिने त्यांची पूजा केली. तिने कृतज्ञतेने त्यांचे आभार मानले, कारण त्यांनी तिला सद्धर्माने प्राप्त होणारे समाधान दिले होते. त्यांनी तिला सद्धर्माने प्राप्त होणारे समाधान दिले होते, कारण तिला आध्यात्मिक जन्म लाभला होता. कारण त्यांच्यामुळे तिच्या शरीरात धम्माचा विकास झाला होता. कारण त्यांच्याच धम्मरूपी दुधाचे पान तिने केले होते. कारण त्यांच्याच धम्मरूपी दुधाचे पान तिने केले होते. कारण त्यांच्याच सहाय्याने तिने भवसागर पार केला होता. बुद्धांची जननी समजली जाण्यात तिचा केवढा तरी गौरव झाला होता आणि नंतर तिने आपली विनंती त्यांच्यापाशी सादर केली. आता ह्या देहाचा त्याग करून मृत्यूचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. हे दुःखनाशी भगवान, मला हे करण्यास अनुमती दे. दुःखनाशी भगवान म्हणजे दुःखाला दूर करणारे, दुःखाचा अंत करणारे. हे दुःखनाशी भगवान, मला हे करण्यास अनुमती दे. यशोधरेने भगवान बुद्धांना उद्देशून म्हटले की ती आता 78 वर्षाची झाली
नंतर यशोधरा म्हणते, यशोधरेने भगवान बुद्धांना उद्देशून म्हटले की ती आता 78 वर्षाची झाली आहे. ती स्वतःच बोलत आहे पण, म्हणजे शरीराची वय सांगत आहे का बा. यशोधरेने भगवान बुद्धांना उद्देशून म्हटले ती आता 78 वर्षाची झाली आहे. त्यावर भगवान बुद्ध म्हणाले की त्याचेही आता 80वावे वर्ष सुरू आहे. शरीराचे 80वावे वर्ष सुरू आहे. म्हणजे त्या भावना कशा असतील. इतके महान व्यक्तिमत्व एक स्त्रीमध्ये आहे, एक पुरुषामध्ये आहे. जगातले सगळ्यात महान ते एकामेकांना असं संबोधून राहिले का बा. जरी शरीराचं वय एवढं झालं पण बुद्धाचं वय जन्मोजन्मी आहे, अनंत काळापर्यंत आहे. आजही भगवान बुद्ध जिवंत आहे. एवढे वर्ष झाले, हजारो वर्ष. म्हणजे बघा, शरीराचं वय संपलं, भगवान बुद्धाचं नाही. यशोधरेने भगवान बुद्धांना उद्देशून म्हटले की ती आता 78 वर्षाची झाली आहे. त्यावर भगवान बुद्ध म्हणाले त्याचेही आता 80वावे वर्ष सुरू आहे. यशोधरेने सांगितले की आजची रात्र ही तिची अखेरची आहे. महाप्रजापतीपेक्षा तिचा स्वर अधिक संयमित होता. संयमित म्हणजे एकदम हलक्या आवाजामध्ये. यशोधरेने सांगितले की म्हणजे एकदम हलक्या आवाजात. का तो भाव समजला पाहिजे बघा, तेव्हा थोडंसं काहीतरी सार समजते. म्हणजे आजची रात्र तिची अखेरची रात्र आहे. म्हणजे असं जाणार आहे पण ते हलक्या संयमामध्ये बनत आहे. आजची रात्र तिची अखेरची रात्र आहे. म्हणजे एकदम हलक्या आवाजात तो भाव जाण्याचा. महाप्रजापतीपेक्षा तिचा स्वर अधिक संयमित होता. महाप्रजापतीप्रमाणे तिने त्यांच्याशी मरणाची अनुमती मागितली नाही किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या आश्रयाचीही याचना केली नाही. उलट ती त्यांना म्हणाली मीच माझे आश्रयस्थान आहे. काय म्हणते? मीच माझे आश्रयस्थान आहे. हे लाईनला महत्त्वाचे आहे. जेव्हा सगळे निघून जातात, म्हणजे जेव्हा एकटं पडते माणूस, तर महाप्रजापतीची ही लाईन महाप्रजापती म्हणतो यशोधरा आईची ही लाईन, जे मातेची ही लाईन इतकी महत्त्वाची आहे. मीच माझे आश्रयस्थान आहे. ती अवस्था प्राप्त करणे किती मोठी अवस्था असेल. मीच माझे आश्रयस्थान आहे. म्हणजे माणसं काय अपेक्षा करतात का बा आता माझा मुलगा मोठा होईल, माझी ह्या काळजी घेईल. ती अपेक्षाच करू नये. धम्म सांगते ही अवस्था प्राप्त करा. मीच माझे आश्रयस्थान आहे. ही अवस्था प्राप्त करणे लय मोठी गोष्ट आहे. नाही दुःख होते बरं. मला हाही विचारत नाही, मला ती विचारत नाही, माझा हाही काळजी घेत नाही, ती काळजी घेत नाही. ह्या आसक्तीमध्ये पडणं म्हणजे दुःख. आणि ही अवस्था प्राप्त केली, दुःखाचा लवलेशही नाही. दुःखच नाही राहत. मग काळजी घेतली काय, नाही घेतली काय, बोलला का, नाही बोलला काय, जेवण वाढलं का, नाही वाढलं काय, ती भाव राहत नाही. मग तो ही अवस्था प्राप्त केल्यावर सबका मंगल हो, सबका कल्याण हो, हीच अवस्था राहते. उलट ती त्यांना म्हणाली मीच माझे आश्रयस्थान आहे. आपल्या जीवनातील सर्व विघातक प्रवृत्तीवर तिने विजय मिळवला होता. आपल्या जीवनातील सर्व विघातक प्रवृत्तीवर तिने विजय मिळवला होता. विजय तिचं विचार किती मोठं त्याग आहे. तारुण्यामध्ये पती निघून गेले, लहान मुलाला सांभाळलं, त्या वातावरणामध्ये अलग अलग आरोप प्रत्यारोपांना सहन केलं. किती मोठं म्हणजे संघर्ष आहे तो जीवनातला. त्यानंतर मग भेटायला आले भगवंत, भेट घेतली. ते वातावरण, ते अवस्था, ते शब्द आणि त्याच्यानंतर मग ते त्याग करणं आहे का नाही.
राहुली निघून गेला, त्याग करणं म्हणजे एकाएकाची जे कहाणी आहे ना, हे म्हणजे जीवनामध्ये उतरण्यासारखी आहे. एक एक असं लक्षात येते. यशोधरेचा जो त्याग आहे, तर त्यांचा जो त्याग आहे ना, महान त्याग आहे. आणि म्हणून हे सगळं झाल्यानंतर त्यांनी अशी अवस्था प्राप्त केली का आता सगळंच तर माझ्यापासून निघून गेलं. आता हे सगळी जी अवस्था प्राप्त केली, तेव्हा त्यांना कळलं सगळं ते सगळं जाणारच होतं. त्यांनी उच्चतम अवस्था प्राप्त केली. आपल्या जीवनातील सर्व विघातक प्रवृत्तीवर तिने विजय मिळवला होता. काहीच आसक्ती नाही ठेवली मग कोणाची. विजय मिळवला होता. ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यास आली होती. म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आली ती भगवंतापाशी का तुम्ही धन्य आहात, तुम्ही महान आहात, तुम्ही मला हा मार्ग दाखवला, मी सुद्धा याच मार्गाने येऊन या दुःखातून मुक्त होऊ शकले. तुमची मी कृतज्ञता बाळगतो, मी तुमची कृतज्ञ आहे, मी कृतज्ञता मानतो, धन्यवाद. म्हणजे असं ते भगवंताला खूप त्यांचं हे करत आहे, स्तुती करत आहे. असं आपल्याला याच्यातून या शब्दावरून लक्षात येते. ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यास आली होती कारण त्यांनीच तिला मार्ग दाखविला आणि शक्ती दिली होती. मार्ग दाखविला आणि शक्ती दिली होती. आता शक्ती काय दिली ही याच्यावरही संशोधन करण्याची गरज आहे. मार्ग दाखविला, शक्ती दिली होती. आता शक्तीचे विविध अर्थ निघते. म्हणजे प्रोत्साहन देणे, जगण्याबद्दल मार्ग दाखवणे, जगण्याची ऊर्जा निर्माण करणे, आहे का नाही. हे विविध प्रकारच्या शक्तीचे प्रकार आहेत. तर आपण तो संशोधनाचा विषय. त्यानंतर पिता पुत्राची अंतिम भेट. एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या वेळुवनात राहत होते. त्याचवेळी राहुल अंबलठ्ठिका येथे राहत होता. संध्याकाळ होता होता भगवान बुद्ध समाधी संपून राहुलकडे गेले. त्यांना दुरून येताना पाहून राहुलने त्यांच्यासाठी आसन सिद्ध केले व पाद प्रक्षालनासाठी पाणी ठेवले. पाद प्रक्षालनासाठी म्हणजे पाय धुण्यासाठी पाणी ठेवले. राहुलने ठेवलेल्या आसनावर बसून भगवान बुद्धांनी आपले पाय धुतले. राहुलने त्यांना अभिवादन केले व एका बाजूस जाऊन तो बसला. राहुलाला उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले, जाणून बुजून खोटे बोलण्याचा ज्याला संकोच वाटत नाही त्याने शक्य असलेले कोणतेही पाप कर्म करायचे बाकी ठेवलेले नाही असे मी म्हणतो. म्हणून राहुल, तू अशी शिस्त लावून घे की थट्टेत सुद्धा खोटे बोलले जाणार नाही. काय शिकवून दिली भगवंतांनी त्याला का तू जाणून बुजून तो बोलूच नको, मजाकमध्ये सुद्धा तू खोटं बोलू नको. भगवंतांनी त्याला ते शिकवून दिली. तसेच प्रत्येक गोष्ट करताना, प्रत्येक शब्द बोलताना, प्रत्येक विचार मनात आणताना तू पुन्हा पुन्हा चिंतन कर. हे लय महत्त्वाचं आहे भगवंताचं. प्रत्येक गोष्ट करताना म्हणजे काहीतरी करताना, कोणतंही काम जीवनातलं, प्रत्येक शब्द बोलताना म्हणजे बोलताना आणि प्रत्येक विचार मनात आणताना तू पुन्हा पुन्हा चिंतन कर. म्हणजे चिंतन, प्रत्येक गोष्ट चिंतन केलं पाहिजे म्हणते भगवान. म्हणून चिंतन करायला जावं लागते जंगलात. तुला एखादी गोष्ट करावयाची असेल तर चिंतन अधिक कोण केलं पाहिजे माहिती आहे काय. कोणाला समजा नवरा बोलला, बायको बोलली तर मग राग येते ना, आहे का नाही. राग आला तर मग मला असं वाटते संपून जावं, पहिले चिंतन करावं.
काय होईल, त्रास किती होईल. मग ते जर आठवून चिंतन केलं ना, हुळ कोण मरते तर वापस मरतच नाही, पण चिंतन नाही करत नाही म्हणून मरतात. ज्यानं चिंतन केलं तो मरतच नाही. काय तुला एखादी गोष्ट करावयाची असेल तेव्हा तू नीट विचार कर की ती करण्याने तुला इतरांना किंवा दोघांनाही अपाय होईल काय, आणि म्हणून ती दुःखोत पादक किंवा दुःख परिणत आहे काय. विचारांती जर तुला वाटले की ती तशीच आहे तर ती तू करू नकोस. म्हणजे बा एखादं काही जर तू गोष्ट करीत असेल, जर तुला ते दुःखकारक वाटत असेल तर ते करू नकोस असं भगवंत म्हणतात. पण जर तुझी खात्री पटली की तिच्यात अपाय नसून हितच आहे तर ती तू करावी. पहा किती सोप्या भाषेत भगवंतांनी समजून सांगितलं. म्हणजे एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला आपल्या जीवनामध्ये काही जर करिअरमध्ये जर करायचं असेल तर चिंतन करून जर म्हणते विचार करायचा का हे करताना बा आपल्याला काही त्रास होईल काय, दुःखदायक आहे काय, हानिकारक आहे काय. जर हानिकारक असेल आणि दुःखदायक असेल तर भगवंत म्हणतात करू नका. आणि ज्यापासून अपाय होणार नाही, नुकसान होणार नाही, दुःख होणार नाही, हानी होणार नाही असं जर काही करायचं असेल तर ते म्हणते करा, पण कधी चिंतन केल्यानंतर, खात्री पटल्यावर. पण जर तुझी खात्री पटली की तिच्यात अपाय नसून हितच आहे तर ती तू करावी. प्रेमळ मैत्रीत तुझा विकास व्हावा असे होण्याने द्वेषभावना नष्ट होईल. करुणेत तुझा विकास व्हावा असे होण्याने पीडा नष्ट होईल. परही संतोषात तुझा विकास व्हावा असे होण्याने पराडमुखता नष्ट होईल. संयमित शांत वृत्तीत तुझा विकास व्हावा असे होण्याने विसंगती नष्ट होईल. देह भ्रष्टतेच्या चिंतनात तुझा विकास व्हावा असे होण्याने अहंकार गळून पडेल. देह भ्रष्टतेच्या चिंतनात तुझा विकास व्हावा. हे देह आणि भ्रष्ट आहे. काय म्हटलं भगवंतांनी, देह भ्रष्टतेच्या चिंतनात तुझा विकास व्हावा. पा देहाच्या बाबतीत देह भ्रष्ट आहे, ह्या चिंतनात तुझा विकास व्हावा असे होण्याने अहंकार गळून पडेल. अहंकार आहे तर माणसाच्या शरीराचा आहे का नाही. माय नाक किती छान आहे, डोळे किती छान आहे, कान किती छान आहे का नाही, मी किती छान दिसते असे आरशात पाहतात ना, मग अहंकार येते ना अंगात. मग भगवंत काय म्हणतात, देह भ्रष्टतेच्या चिंतनात तुझा विकास व्हावा असे होण्याने अहंकार गळून पडेल. नश्वरतेच्या जाणीवेत तुझा विकास व्हावा असे होण्याने अहंकार गळून पडेल असे भगवान बुद्धांनी सांगितले. त्यांच्या उपदेशाने राहुल हर्षित होऊन प्रसन्न झाला. तो आनंदित झाला, आनंदित झाले, प्रसन्न झाले. आणि राहुल हर्षित होऊन प्रसन्न झाला. म्हणजे इतकं चांगलं भगवंतांनी त्याला त्या शेवटच्या क्षणामध्ये त्याला भगवंतांनी मार्गदर्शन केलं. म्हणजे का महान पिता महान पुत्राला किती महान विचार सांगत आहे जाता आता, आहे का नाही. हेच असलं पाहिजे. जाता आता सगळ्यांनी काहीतरी चांगलं देऊन गेलं पाहिजे. हा बोध इथे घेण्यासारखा आहे. नाही तर काही शिव्या देतात जाते बिचारे. आता शिवाय काही द्या, काही झालं असं तर म्हणा सबका मंगल हो, सबका कल्याण हो,
किती चांगलं वाटते. मग एखादं म्हणून मायबाई आयुष्यभर शिवाय दिल्या आहे ना. आखरीच्या वेळेस म्हणते सबका मंगल हो, सबका कल्याण हो. तेच लक्षात राहते. मग लय चांगला होता म्हणते बाप्पा. आखरीच्या वेळेस म्हणते आशीर्वाद देऊन गेला आहे का नाही. पहा बघा, चांगलं केलं तर चांगलंच होते ना. आखरीच्या क्षणात तरी धम्म सांगून जावा तर काहीच नसं येत. 2च लाईनी आहे, सबका मंगल हो, सबका कल्याण हो. हेच म्हटलं ना तर उत्तम मंगल आहे. शेवटचं भगवान बुद्ध आणि सारीपुत्त ह्यांची अंतिम भेट. भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनातील गंधकुटी विहारात राहत होते. 500 भिक्खूंसह सारीपुत्त तिथे आला. त्यांना अभिवादन करून सारीपुत्त म्हणाला की पृथ्वीवरील आपल्या जीवनाचा अंतिम दिवस समीप आला आहे. भगवान बुद्ध आता आपणाला देहत्यागाची परवानगी देतील काय. भगवान बुद्ध आता आपणाला देहत्यागाची परवानगी देतील काय. भगवान बुद्धांनी सारीपुत्ताला विचारले की परिनिर्वाणासाठी त्याने स्थान निश्चित केले आहे काय. सारीपुत्ताने त्यांना सांगितले, मगध देशातील नालेक नावाच्या गावी माझा जन्म झाला. ज्या घरात माझा जन्म झाला ते घर अजूनही तिथे आहे. ते माझे घर माझ्या परिनिर्वाणासाठी मी निवडले आहे. भगवान बुद्ध म्हणाले, प्रिय सारीपुत्ता, तुला बरे वाटेल ते कर. भगवान बुद्धाच्या चरणावर डोके ठेवून सारीपुत्त म्हणाला, आपल्या चरणवंदनाच्या प्रतिष्ठेच्या एकमेव आशेसाठी 1,000 कल्पांपर्यंत मी पारमितांचा अभ्यास केला होता. माझी ही इच्छा आता सफल झाली आहे आणि त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही. पुनर्जन्मावर आपला विश्वास नाही, त्या अर्थी हीच आपली अंतिम भेट. माझ्या अपराधांबद्दल भगवानांनी मला क्षमा करावी. माझी अखेर आता समीप आली आहे. सारीपुत्त, क्षमा करण्यासारखे काहीच उरलेले नाही. भगवान बुद्ध म्हणाले. का म्हणाले असं? अनंत झालेलं होतं. अनंत काय आता क्षमा करण्यासारखं उरलेलं आहे. सारीपुत्त, क्षमा करण्यासारखे काहीच उरलेले नाही. भगवान बुद्ध म्हणाले. जेव्हा सारीपुत्त जाण्यासाठी उठला तेव्हा त्याच्या सन्मानार्थ भगवान बुद्ध उठले आणि गंधकुटी विहाराच्या सज्जात जाऊन उभे राहिले. तेव्हा सारीपुत्त भगवानांना म्हणाला, जेव्हा आपले पहिले दर्शन घडले तेव्हा मला आनंद झाला. आता आपले दर्शन झाले त्यामुळे मला अत्यानंद झाला. आपले हे शेवटचे दर्शन आहे हे मी जाणून आहे. पुन्हा दर्शन होणार नाही. आपले 2 हात जोडून भगवानांकडे पाठ न करता सारीपुत्त तिथून निघून गेला. त्यावर उपस्थित भिक्खू वर्गास भगवान बुद्ध म्हणाले, आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या मागे जा. भिक्खू वर्ग प्रथमच भगवानांना सोडून सारीपुत्ता मागे त्यांच्या आज्ञेप्रमाणे गेला. आपल्या गावी पोचल्यावर सारीपुत्ताने आपल्या घरातील ज्या खोलीत त्याचा जन्म झाला होता त्याच खोलीत देह ठेवला. सारीपुत्ताचे दहन संस्कार केले गेले व त्याच्या अस्थी भगवान बुद्धापाशी नेल्या गेल्या. सारीपुत्ताच्या अस्थी स्वीकारल्यावर भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले, तो सर्वोच्च विद्वान होता. त्याच्यापाशी संग्रह वृत्तीचा लेशही नव्हता. तो उत्साही आणि कष्टाळू होता.
त्याला पापाची घृणा वाटत असे. भिक्खूंनो, त्याच्या अस्थिकडे ध्यान द्या. क्षमाशीलतेत तो पृथ्वी समान होता. त्याने आपल्या मनात क्रोधाला कधीही प्रवेश करू दिला नव्हता. कोणत्याही इच्छेच्या आहारी तो गेला नव्हता. विकार वशतेवर त्याने विजय मिळविला होता. करुणा, बंधुभाव आणि प्रीती ही त्याच्या ठाई परिपूर्ण होती. त्याच सुमारास महामोगलायन राजगृहासमीप एका एकांत विहारात राहत होता. भगवान बुद्धांच्या शत्रूंनी नियुक्त केलेल्या मारेकऱ्यांनी त्याची हत्या केली. महामोगलायांच्या दुःखद मृत्यूचे वृत्त भगवान बुद्धांना सांगितले गेले. सारिपुत्त आणि मोगलायन हे त्यांचे प्रमुख शिष्य होते. त्यांना धम्म सेनापती असे म्हटले जात असे. आपली धम्म परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी ते या उभयंतांवर अवलंबून होते. आपल्या हयातीत झालेल्या त्यांच्या निधनाने भगवान बुद्ध अधिक व्यथित झाले होते. आता श्रावस्तीत राहण्यात त्यांना स्वारस्य उरले नाही. म्हणून तिथून निघण्याचे त्यांनी ठरविले. निघून गेले. महामोगलांनी गेले. सारिपुत्तने आपल्या घरात देह ठेवला. महामोगलांचं ते झालं, पण ते अरंत होते. त्याची कहाणी वेगळी आहे. त्यांना वेदना झाल्या नाही. तर असं सर्व आहे. इथेच थांबतो. साधू साधू साधू.